सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या खटल्याची अंतिम सुनावणी आता निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचली आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये बॉम्ब फोडला. एकाच वकिलाने चूक केली तर समजू शकतो, पण शिंदे गटाच्या 39 आमदारांनी 39 वेगवेगळी प्रतिज्ञापत्र दाखल केली आणि त्या 39च्या 39 प्रतिज्ञापत्रामध्ये 2018ची पक्ष घटना नमूद करण्याची एक चूक कशी घडू शकते? ही वकिलांची चूक नाहीये, तर दिशाभूल करण्यासाठी रचलेलं एक मोठं राजकीय कारस्थान आहे असा युक्तिवाद केल्यानंतर शिंदे गटाच्या दाव्यातील हळूहळू हवाच निघायला लागली की काय असं वाटायला लागलं. जर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळणार नसेल तर ते कोणालाच मिळालं नाही पाहिजे, त्याला गोठवा, ही मागणी कपिल सिब्बल यांनी ठामपणे मांडली. नक्की काय काय झालं काल कोर्टामध्ये? कपिल सिब्बल यांनी त्यांच्या फायनल युक्तिवादामध्ये कोणकोणते मुद्दे मांडले आणि आता ही लढाई हळूहळू ठाकरे गटाच्या पदरात जाते असं का वाटायला लागले आणि खरंच धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार का? संपूर्ण गोष्ट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गोष्ट सुरू झाली विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष यातल्या फरकापासून. कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये अगदी सोप्या भाषेत एक मूलभूत फरक स्पष्ट केला. ते असं म्हणाले की विधिमंडळाचा पक्ष हा फक्त 5 वर्षांसाठी अस्तित्वात असतो, जो निवडणुकीपुरता आणि विधानसभेपुरता मर्यादित असतो. पण मूळ राजकीय पक्ष हा कायमस्वरूपी असतो. शिंदे गटाने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने असा दावा केला की विधानसभेमध्ये आमच्याकडे बहुमत आहे म्हणून मूळ पक्ष आमचाच. यावरती सिब्बल असं म्हणाले की आमदारांचे बहुमत असणं म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष ताब्यात घेणं होत नाही. 10व्या अनुसूचीनुसार राजकीय पक्षातील फुटीला थारा नाही. जर तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झालात तरच तुमचा बचाव होऊ शकतो, पण स्वतःलाच मूळ पक्ष घोषित करणं ही कायद्याची पायमल्ली आहे. शिंदे गटाच्या दाव्याचा फुगा फोडताना सिब्बल यांनी काही आकडेवारी कोर्टासमोर मांडली. जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा शिवसेनेकडे विधानसभेचे 55 आमदार होते, ज्यातले 40 शिंदेसोबत होते आणि 15 ठाकरेंकडे होते. पण विधान परिषदेचे सर्व 12 सदस्य हे ठाकरेंकडे होते. शिंदे गटाकडे फक्त 0 आकडा होता. लोकसभेमध्ये 19 पैकी 13 खासदार शिंदेकडे होते तर ठाकरेंकडे 4 होते. तर राज्यसभेमध्ये 3 खासदार हे ठाकरेंकडेच होते. कदाचित या आकडेवारीमधून सिब्बल यांना कोर्टाला हे सूचित करायचं होतं की जर विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा असा संपूर्ण विचार आपण केला तर शिंदे गटाकडे असं निर्विवाद बहुमत नव्हतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने फक्त आमदार खासदारांच्या संख्यांवरती निर्णय दिलाय. जर विधानसभा अध्यक्षांनी त्याच वेळेस अपात्रतेच्या याचिकेवरती कायदेशीर निर्णय घेतला असता आणि हे 39 आमदार अपात्र ठरले असते तर स्पष्ट बहुमत हे ठाकरे गटाकडे उरलं असतं. पण तसं न करता निवडणूक आयोगाने निर्णय प्रलंबित ठेवला आणि घाईघाईने चिन्हाचा निर्णय दिला. खरं तर हीच सर्वात मोठी लोकशाही विरोधी कृती आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी मांडलाय. कालच्या सुनावणीमध्ये अजून एक मुद्दा सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला, तो म्हणजे 39 प्रतिज्ञापत्रांचा मुद्दा. शिंदे गटाच्या आमदारांनी जेव्हा विधानसभा अध्यक्षांसमोर आपली उत्तरं सादर केली तेव्हा त्यांनी 2018ची सुधारित पक्ष घटना नमूद केली होती व नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या 2018च्या घटनेनुसार सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंकडे जातात, तेव्हा मात्र त्यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि असं सांगितलं की 2018ची घटना नमूद करणं ही आमच्या वकिलांची चूक होती. या सगळ्यांवरती कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये असा युक्तिवाद केला की 39 वेगवेगळ्या आमदारांनी 39 वेगळी उत्तरं दाखल केली होती. 39 वेगवेगळ्या वकिलांकडून एक चूक कशी घडू शकते? हे सगळं वकिलांचं अज्ञान नसून न्यायालय आणि अध्यक्षांची दिशाभूल करण्यासाठी रचलेलं एक पूर्वनियोजित कारस्थान होतं. जर तुम्ही सुरुवातीला 2018ची घटना मान्य करता तर नंतर त्यापासून मागे कसं काय हटता? म्हणून सिब्बल यांनी मागणी केली की निवडणूक आयोगाने तिचा निर्णय होण्याआधी संख्याबळावरती दिलेला निकाल हा बेकायदेशीर आहे. त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंनाच मिळालं पाहिजे आणि जर ते ठाकरेंना देता येत नसेल तर ते चिन्ह तात्काळ गोठवलं गेलं पाहिजे. सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद सुरू केला. कामत यांनी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरतीच प्रश्नचिन्ह उभं केलं. कामत असं म्हणाले की अध्यक्षांना संविधानानुसार मूळ राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा कोणताही अधिकार नव्हता. जेव्हा अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या होत्या तेव्हा पक्षाच्या मूळ संघटनेमध्ये कोणताही वाद नव्हता. शिंदे गटाकडे पक्षाची कार्यकारिणी किंवा संघटना सोबत असल्याचे कोणतेही पुरावे नार्वेकरांसमोर नव्हते. तरीही त्यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्णय दिला. या युक्तिवादावर न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना एक प्रश्न विचारला. न्यायमूर्ती बागची म्हणाले, विधानसभा अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरोधात असेल तर ती रद्द करण्याचा अधिकार आम्हाला नक्कीच आहे. पण आता प्रश्न असा आहे की आजच्या घडीला आम्ही थेट अध्यक्षांची भूमिका घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना अपात्र घोषित करू शकतो का? यावर आर्ग्यू करताना देवदत्त कामत यांनी स्पष्ट केलं की जेव्हा ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती तेव्हा हे प्रकरण जिवंत होतं. न्यायाधिकरणाने आणि अध्यक्षांनी जर विकृतपणे काम केलं असेल
तर सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून ते दुरुस्त करू शकतं. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने थेट अपात्रतेचा निर्णय कायम ठेवलाय. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून काल शेवटचा युक्तिवाद केला. ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडलेल्या सर्व पुराव्यांमुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले. या अंतिम टप्प्यातील युक्तिवादावरून आता 2-3 महत्वाच्या शक्यता स्पष्ट दिसतात. पहिलं म्हणजे सिब्बलांनी मागणी केली की अपात्रतेआधी निवडणूक आयोगाने निर्णय घेण्याच्या आदेशावरती पुनर्विचार करण्यासाठी हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या मोठ्या घटनापीठाकडे पाठवलं जावं. दुसरा, सिब्बलांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे पाहता जर कोर्टाने अपात्रतेचा निर्णय आधी होणे गरजेचं होतं असं जर मानलं तर निवडणूक आयोगाचा निकाल रद्द होऊन धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं जाण्याची मोठी शक्यता आहे. कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत की अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर तो रद्द केला जाईल. त्यामुळे आता चेंडू हा शिंदेच्या वकिलांच्या आणि निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. शिंदेचे वकील या 39 प्रतिज्ञापत्रांच्या आणि घटनापीठाच्या मुद्द्यावरती काय उत्तर देतात यावरती अंतिम निकाल अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटतं? 39 वकिलांची ही चूक आहे का की पुनर्नियोजित कारस्थाने आणि सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरवून इतिहास घडवणार का? कमेंट्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.